नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घटनेची मूलभूत संरचना आहे। या घटनेच्या मूलभूत संरचनेसाठी म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याच्यासाठी जी केशवानंद भारती खटला झाला होता 1973चा, या केशवानंद भारती खटल्याच्या बाबतीमधील महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत। कारण याच्यावरती बऱ्याच परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत आणि आत्ता या खटल्याला 47 वर्ष कंप्लीट झालेली आहेत एप्रिलमध्ये। सो या संदर्भात आपण माहिती घेऊ, ठीक आहे। आणि या संदर्भातल्या ज्या नोट्स आहेत, मी जे काही इथे शिकवत आहे ह्याच्या ज्या नोट्स आहेत त्या एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती मी देत आहे आणि या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। आणि आपलं हे जे यूट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करा। आजपर्यंत झालेले सर्व व्हिडिओज जे आहेत, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास असतील, प्रश्नपत्रिका विश्लेषण असतील, सर्व व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला भेटतील, ठीक आहे। आणि हे शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या लिंक पण तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बघूया महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत या केशवानंद भारती खटल्याच्या बाबतीमध्ये। एक म्हणजे संविधानाची मूलभूत संरचना जी आहे, या मूलभूत संरचनेच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत केशवानंद भारती जो खटला झाला होता त्यावेळेला एक मूलभूत संरचनेवर एक शिक्का मारण्यात आलेला होता। पण मूलभूत संरचना जी आहे ही नक्की काय आहे हे मात्र कोर्टच्या मार्फत, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत सांगण्यात आलेलं नव्हतं। आता मुद्दे काय आहेत बघा। या केशवानंद भारती खटल्याला 47 वर्ष कंप्लीट झालेली आहेत। 24 एप्रिल 1973 रोजी या केशवानंद भारती खटल्याचा निकाल देण्यात आलेला होता। एकूण जेव्हापासून याच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती तेव्हापासून ते निकाल लागेपर्यंत 68 दिवस हा खटला चालू होता। आता त्यावेळेला भारताचे जे सर्वोच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश, मुख्य न्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे सिक्री होते आणि त्याचबरोबर 12 न्यायाधीश होते, असं टोटल 13 न्यायाधीशांचं खंडपीठ तयार करण्यात आलेलं होतं। आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त न्यायाधीशांचं खंडपीठ या केशवानंद भारती खटल्यासंदर्भात आहे। एकूण 13 न्यायाधीश आहेत। आता इथं ऑड का घेतले जातात बघा। ऑड म्हणजे 13, 15, 7 परत त्याच्यानंतर 5 वगैरे घेतले जातात ना। का घेतले जातात? कारण याच्यामध्ये निकाल लावत असताना निकाल हा बहुमतानेच असावा या उद्देशानेच अशा पद्धतीने ऑड फिगर घेतली जाते न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये। आणि ही जी केस जी आहे केशवानंद भारती केस, या केसचं नाव पण लक्षात ठेवा, केशवानंद भारती वर्सेस केरळ राज्य अशी केस होती। या केस संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती। आता याचा निवाडा जो आहे, निकाल कसा लागला होता तर निकाल आहे 7-6 म्हणजे 7-6 म्हणजे काय, 7 न्यायाधीशांच्या मार्फत घटनेच्या मूलभूत संरचनेच्या संदर्भात काय करण्यात आली होती, एक पॉझिटिव्हनेस दर्शवण्यात आलेला होता। आणि हा पॉझिटिव्हनेस आहे याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की संसदेला घटनेमध्ये दुरुस्त करण्याचा अधिकार आहे, पण घटनेच्या मूलभूत संरचनेला म्हणजेच फंडामेंटल स्ट्रक्चर जे आहे घटनेचं त्याला संसदेला हात लावता येणार नाही। आणि 6 न्यायाधीश काय म्हटले होते की त्याला हात लावता येणार आहे। आता मुद्दा नक्की काय होता बघा की भारताच्या घटनेमध्ये आपल्याला माहिती आहे घटनेचे संरक्षक कोणाला म्हटलं जातं तर भारताचे जे सर्वोच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्टला भारताच्या घटनेचे संरक्षण करणारी संस्था म्हणतात। घटनेचे कॉन्स्टिट्यूशनलचे संरक्षक आहेत। पण घटनेमध्ये दुरुस्त करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला तर पार्लमेंटला, संसदेला हा अधिकार देण्यात आलेला आहे। पण आता हा संसदेला जो अधिकार देण्यात आलेला आहे त्याच्यावरती एक स्टेटमेंट निघलं की वॉज द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अनलिमिटेडली, म्हणजे संसद भारताच्या घटनेमध्ये त्यांच्या पद्धतीने चेंजेस करू शकते का, हा एक प्रश्नचिन्ह तयार झालेला होता। मग याच्यावरचं सोल्युशन म्हणूनच याचिका दाखल करण्यात आली होती। आणि त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत, ज्या अर्थी सर्वोच्च न्यायालय घटनेचे संरक्षक आहेत त्या अर्थी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत हा निर्णय दिलेला आहे। बघा भारताच्या घटनेमध्ये कलम 368 जे आहे, या कलम 368 नुसार घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। कलम 368 दक्षिण आफ्रिकेच्या घटनेतून घेतलेला आहे बघा। घटनादुरुस्तीचा अधिकार कोणाला दिला तर संसदेला देण्यात आलेला आहे। आता ही घटनादुरुस्ती का करायला पाहिजे? आता याच्या पाठीमागे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर संविधान सभा होता, यांचा एक उद्देश होता की बघा जसजसं देशाचा कार्यकाळ पुढे पुढे होत जाईल, म्हणजे 1947 पासून ते अप टू द आत्तापर्यंत जे काही भारताच्या घटनेचा कार्यकाळ पुढे पुढे जाईल, भारताचा कार्यकाळ पुढे जाईल, तसं काही कलम जी आहेत कलमे लागू होणार नाहीत, काही कलमांच्या मध्ये बदल पण करणं गरजेचं आहे। आणि त्या उद्देशाने मग घटनादुरुस्ती करणं गरजेचं आहे त्या कलमांच्या बाबतीमध्ये। आणि या उद्देशानेच कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे। पण या संसदेला देण्यात आला असला तरी संसद वेगवेगळ्या सरकारची राहते। उदाहरणार्थ काही वेळा काँग्रेसची होती, काही वेळा बीजेपी आहे, काही वेळा जनता पक्षाची होती। आणि संसदेला जर अनलिमिटेड अधिकार असते तर त्यांच्या पद्धतीने ते काय करतील, घटनेमध्ये दुरुस्त करतील। आणि हे टोटली काय असू शकतं, भारताच्या
आपण म्हणू की पार्लिमेंटरी लोकशाही पद्धतीच्या विरोधात असू शकतं आणि त्याच्यासाठी मग संरक्षण म्हणून न्यायालयाला सर्वोच्च न्यायालय काय करण्यात आलं होतं तर नेमण्यात आलेलं होतं, त्याच वेळेला नेमण्यात आलेलं होतं. मग सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की ठीक आहे संसदेला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, पण घटनादुरुस्ती करत असताना घटनेचे जे बेसिक स्ट्रक्चर जे आहे मूलभूत संरचना जी आहे ही मूलभूत संरचना घटनेतील बदलता येणार नाही. नॉट चेंज्ड द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन नॉट चेंज्ड असं म्हटलेलं आहे. बट आता बेसिक स्ट्रक्चर म्हणजे घटनेची मूलभूत संरचना काय आहे कोर्टाला विचारलं तर कोर्ट म्हणला त्या वेळी आम्ही ठरवेल. थोडक्यात भारताच्या घटनेमध्ये बेसिक स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची व्याख्या डेफिनेशन देण्यात आलेली नाही आहे. आता बेसिक स्ट्रक्चरमध्ये मग आतापर्यंत बरेच निर्णय दिलेले आहेत कोर्टाच्या मार्फत, त्या बेसिसवरती बेसिक स्ट्रक्चरमध्ये कोणते कोणते मुद्दे येतात बघा ते पण माहिती असावी. इथे इंग्लिशमध्ये आहेत, मी मराठीत तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. सुप्रिमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय तर घटना जी आहे ती सर्वोच्च असणार आहे आणि हे भारताच्या घटनेचं मूलभूत संरचना आहे, मूलभूत वैशिष्ट्य आहे. सुप्रिमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन घटना सर्वोच्च आहे. वाटल्यास इथे तुम्ही पुढे लिहू शकता घटना सर्वोच्च आहे. रूल्स ऑफ लॉ म्हणजेच काय आहे कायद्याचे नियम जे आहेत हे कायद्याचे नियम फॉलो करणं हे पण घटनेची मूलभूत संरचना आहे. तिसरा जे देण्यात आलेला आहे इंडिपेंडन्सी ऑफ द ज्युडिशरी न्याय व्यवस्थेचे जे स्वातंत्र्य आहे. ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्था आणि इंडिपेंडन्सी म्हणजे स्वातंत्र्य. न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य घटनेची मूलभूत संरचना बेसिक स्ट्रक्चर आहे. चौथं देण्यात आलेला फेडरलिझम. फेडरलिझम म्हणजे काय तर संघ राज्याचा जो ढाचा आहे भारताचा तो एक वेगळ्याच पद्धतीचा आहे आणि हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. सेक्युलरिझम. सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता हे पण घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. सहावं देण्यात आलेले सॉव्हरेन डेमोक्रॅटिक रिपब्लिक सार्वभौमिक लोकशाही गणराज्य हे काय आहे तर भारताच्या घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. सातवं देण्यात आलेलं आहे पार्लिमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. भारतामध्ये संसदीय पद्धत आहे ना, संसदीय शासन पद्धती ही पण भारताच्या घटनेची मूलभूत संरचना आहे. वेलफेअर ऑफ स्टेट म्हणजेच राज्यांचे कल्याण जे आहे कल्याणकारी राज्य जे आहे हे पण भारताच्या घटनेची मूलभूत संरचना आहे. नववं फ्री आणि फेअर इलेक्शन म्हणजे जे इलेक्शन असणार आहे ट्रान्सपरंट असणार आहे पारदर्शक पद्धतीने भारताच्या मध्ये निवडणुका ज्या होतात लोकसभा विधानसभेच्या पंचायत राजच्या त्या एकदम पारदर्शक असणार आहेत. हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. असे एकूण आणखी 4 ते 5 मुद्दे आहेत. फक्त हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वोच्च न्यायालयाच्या मते भारताच्या घटनेची मूलभूत संरचना आहे त्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते मुद्दे बरोबर आहेत असं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. केशवानंद भारती खटला याच्या संदर्भात राज्यसेवेला पण प्रश्न आलेला आहे, UPSCला आलेला आहे आणि 1973ची ही घटना आहे मूलभूत संरचनेसंदर्भात आहे त्यामुळे माहिती असावी. मला वाटते मला जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं ते मी पोहोचलेले आहे. व्यवस्थित याच्या नोट्स काढा, मी आपल्या टेलिग्रामला अपलोड करतच आहे. मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.